कधी नव्हे तो आमचा पावसात पिकनिकला जायचा प्लॅन ठरला. सगळ्यांनी सुट्टी काढली, तयारी केली, पण निघाच्या दिवशीच पाऊस गायब झाला. मग म्हटलं पाऊस असो किंवा नसो, ट्रिप तर झालीच पाहिजे. सगळ्यांनी आपापल्या गाड्या काढल्या आणि निघालो थेट लोणावळ्याच्या दिशेने. लोणावळ्याच्या घाटात पोहोचतो तोपर्यंत वातावरण एकदम मस्त झालं होतं. चारी बाजूने हिरवगार निसर्ग, वरती निळझार आकाश आणि थंडगार हवा. अशा वातावरणात गाडी चालवायची मजा काही वेगळीच असते. थोडा वेळ लोणावळ्याच्या घाटामध्ये थांबलो, फोटोशूट केलं, रील बनवल्या आणि थेट येऊन पोहोचलो आमच्या विलामध्ये. विलामध्ये पोहोचल्यानंतर सर्वांनी आपापल्या गाड्या पार्किंगमध्ये लावल्या. विलाच्या बाहेर मोठा मोकळा परिसर आहे. जर तुम्हाला क्रिकेट खेळायचा असेल तर इथं टर्चची पण सोय आहे. आता तुम्हाला आतमधील विलाचे सर्व टूर करून दाखवतो. पहिल्यांदा आतमध्ये आलं की तुम्हाला मोठा एक हॉल लागेल. हॉलच्या बाजूलाच तुम्हाला बेडरूम भेटतील विथ एसी विथ अटॅच बाथरूम. एका बेडरूम मध्ये तुम्ही आरामात 4 ते 5 जण झोपू शकता. तिथून आपण चाललोय आता वरच्या माळ्यावर, म्हणजे दुसऱ्या मजल्यावर पण तुम्हाला एक हॉल भेटेल आणि 3 बेडरूम भेटतील विथ एसी आणि विथ अटॅच बाथरूम. तर वरती आल्यानंतर ही पहिली बेडरूम आहे आमची. पावसात भिजल्यामुळे आमचे कपडे थोडे सुकत ठेवले होते, ते तुम्ही इग्नोर करा. आणि आता ही दुसऱ्या बेडरूम मध्ये ही आहे दुसरी बेडरूम, त्याला अटॅच आहे बाल्कनी पण छोटीशी. आता तिथून आपण जाऊया वरती असलेल्या मोठ्या हॉलमध्ये. हा तुम्हाला हॉल भेटतो, मोठा हॉल. तिथं विथ सोफा पण आहे, विथ गेमिंग रूम पण आहे. छोटीशी गेमिंग रूम आहे. गेमिंग रूम पासून बाहेर आलं की हॉलमध्येच तुम्हाला एक बार काउंटर पण भेटतं. त्याच हॉलला अटॅच एक बाल्कनी पण आहे. ते बाल्कनीमध्ये पण जाऊन तुम्ही एन्जॉय करू शकता. आता विलाची तर सर्व टूर झाली होती, पण आता राहिला होता तो म्हणजे स्विमिंग पूल. आता पूल कुठं आहे तर येऊया खाली. खाली आल्यानंतर विलाच्या पाठीमागेच एक पूल आहे. पूल एकदम छोटासा आहे आणि लहान आहे, पण एन्जॉय करण्यासाठी मस्त आहे. सर्वजण मित्र आमची मंडळी सर्व पुलामध्ये एन्जॉय करत होती. आता एन्जॉय करून झाल्यानंतर आता सर्वांना भूक लागली होती. आता जेवण बनवायचं कुठे, तर आम्ही सर्वजण मित्रांनी ठरवलं होतं की जेवण आपापलं आपणच बनवायचं, बाहेर कोणाला बनवायला सांगायचं नाहीये. म्हणून आता आम्ही आलो किचन मध्ये मी आणि सिद्धेशने घेतली होती कांदा कापाची जिम्मेदारी. चंदनच्या हातात आम्ही दिली होती भात शिजवायची जिम्मेदारी. तो चंदन करत होता. आणि इकडे आम्ही आलं लसणाची पेस्ट पण बनवत होतो. त्यामुळे मी आणि अजय आलं कापून देत होतो. आणि इकडे सूरज आणि स्वप्नील चिकनची तयारी करत होते. चिकनला दह्यामध्ये मिक्स करण्याची जिम्मेदारी तुषारची होती. त्यामुळे तुषार एक निष्ठेने ते चिकन मिक्स करत होता मस्तपैकी. जेवण बनवून झाल्यानंतर सर्वांनी पोटभरून जेवण पण करून घेतलं होतं. आता जेवण करून झाल्यानंतर आम्ही पुन्हा चाललो होतो स्विमिंग पूलमध्ये. जर तुम्ही मित्रांसोबत अशी ट्रिप प्लॅन करत असाल तर या विलाचा पत्ता मी कमेंटमध्ये दिला आहे. एकदा नक्की भेट द्या. आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, फॉलो करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत ओके, टाटा, बाय बाय, काळजी घ्या.